आज आपण पांढरे शुभ्र असे वेफर्स बनवणार आहोत। वेफर्स हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो। बऱ्याच जणांचे वेफर्स तळल्यानंतर लाल पडतात किंवा वाळल्यानंतर काळे पडतात। तर आपले हे वेफर्स माझ्या पद्धतीने केले तर अजिबात काळे पडणार नाहीत आणि तळल्यानंतर लालही होणार नाहीत आणि अगदी खुसखुशीत लागतील। आणि हे घरचे वेफर्स साधे 4-5 वेफर्स तळले तरीसुद्धा प्लेट भरून वेफर्स तयार होतात। तर असे कुरकुरीत खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र वेफर्स कसे बनवायचे ते आता आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील। आज आपण इथं 3 किलो बटाट्याचे वेफर्स करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण बटाटा थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचा म्हणजे बटाटा कडक होतो। उन्हाळ्यामध्ये जो नवीन बटाटा येतो तोच सहसा वेफरसाठी वापरावा आणि बटाटा घेताना पांढरा शुभ्र असा बटाटा आपण घ्यायचा आहे। बटाटा सोलायच्या आधी 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि नंतर बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत। बटाटा थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे बटाटा कडक होतो आणि सालं लवकर निघतात आणि हे स्वच्छ पाण्यामध्ये आपण बटाटे धुवून घेणार आहोत। इथं ही माझी वेफरची किसणी आहे। याला साईडला जे लाल बटन आहे त्यामुळं आपण वेफरचा तुम्हाला पातळपणा किती आहे तो तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार ते बटन फिरवलं की कमी जास्ती करता येतं। इथं आपण बटाटा मधून चिरून नंतर याचे काप पाडणार आहे का तर मधून चिरला तर सगळे वेफर्स एकसारखे शेपचे गोल गोल होतील आणि साईडून जसा छोटा बटाटा होत जातो त्यावेळेला आपण बटाट्याचे वेफर्स पाडायचे बंद करणार आहोत। तो बटाटा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता। इथं पाहू शकता मी वेफर्स पाडायला सुरुवात केलेली आहे। साधारण 2 मिलीमीटरचा जे वेफर्स असतो त्या पद्धतीने आपण तेवढी जाडी घ्यायची आहे। खूप जास्त जाडही करायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही। खूप जाड केले तर वेफर्स खूप कडक लागतात, खुसखुशीत होत नाहीत आणि पातळ केले तर तेलामध्ये लगेच जळून जातात आणि त्याची चवही छान लागत नाही। आणि हे वेफर्स पाण्यामध्येच असे किसायचे, पाण्यातून बाहेर काढले तर ते काळे पडतील। आता मी सगळे वेफर्स पाडून घेतलेले आहेत। आता हे वेफर्स आपण 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत। अशा हाताने चोळून त्याचं सगळं आपण स्टार्च काढून टाकणार आहोत आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून काढणार आहोत। असेच 2-3 पाण्यामध्ये धुवून मी पाण्यामध्ये घालून वेफर्स हे ठेवलेले आहेत। दुपारीच मी वेफर्स किसून घेतलेले आहेत आणि रात्र झालेली आहे तर आपण रात्रीमध्ये या पाण्यामध्ये तुरटी घालून घेणार आहोत। तुरटी ह्यामध्ये फोडून अजिबात घालायची नाही, ही अशी फक्त फिरवायची आहे पाण्यामध्ये। आपल्याला जाणवलं पाहिजे की तुरटीचा खडा वितळलेला आहे तिथपर्यंत आपण तुरटी पाण्यामध्ये वितळवून घेणार आहोत। बऱ्याच जणांचे वेफर्स तळल्यानंतर लाल पडतात का तर कारण असतं की तुरटी खूप जास्त घातलेली असते। खूप जास्त तुरटी घातली तर वेफर्स तुमचे लाल पडणार आहेत। आणि काही जणांचे वेफर्स वाळल्यानंतर काळे पडतात, त्याचे काठ काळे पडतात का तर तुरटी सगळीकडे व्यवस्थित लागलेली नसते। ती तुरटी जर तुम्ही फोडून घातली तर ती व्यवस्थित सगळीकडे लागत नाही, अशी पाण्यात मिसळली तर सगळीकडे व्यवस्थित लागते। तुरटी घालून रात्रभर तसेच मी वेफर्स पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आता आपण वेफर्स तयार करायला घेणार आहोत। आता हे तुरटी घातलेल्या पाण्यातले वेफर्स आपण काढून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। पाहू शकता हे सगळं स्टार्च खाली निघून गेलेलं आहे आणि वरती फक्त फेस राहिलेला आहे। वेफर्स शिजवण्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। इथं साधारण आपण 4 ते 5 लिटर पाणी घेणार आहोत आणि ते उकळायसाठी त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवल्यामुळं पाणी लवकर उकळतं। जरा जास्त पाणी असल्यामुळं पाणी उकळायला वेळ लागतो, त्यामुळे झाकण ठेवून पाणी उकळायचं आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या, तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे। साधारण आपण जसं बिर्याणीसाठी तिप्पट मीठ घालतो त्या पद्धतीनं मी इथं 3 मुठी मीठ घातलेलं आहे, म्हणजे साधारण हे 100 ग्रॅम मीठ आहे। इथं आपण खडा मीठ वापरलेलं आहे। जर मीठ तुमचं जास्त झालं वाळवणामध्ये तर वाळल्यानंतर कुठलाही पदार्थ मीठ जास्त सोडतो, त्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं। आता हे तुरटीच्या पाण्यातले आपण वेफर्स काढून घेतलेले आहेत, हे मी स्वच्छ पाण्याखाली 2-3 पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। त्यामुळे आपले वेफर्स अजिबात काळे किंवा लाल पडणार नाहीत। स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये आपण वेफर्स हे धुवून घेणार आहोत। बरेच जण तुरटीच्या पाण्यातून डायरेक्ट शिजत घालतात, त्यामुळे त्यांचे वेफर्स लाल किंवा काळे पडतात। असं केल्यामुळं हे स्वच्छ धुवून घेतल्यामुळं तुमच्या वेफर्सला अजिबात लालपणा येणार नाही। आपले वेफर्स अगदी पांढरे शुभ्र होणार आहेत आणि वेफर्स इथं सुद्धा पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत, अजिबात काळपट किंवा लालसर दिसत नाही।
मीठ टाकून झाल्यानंतर थोडी पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये वेफर्स टाकून घेतलेले आहेत. सगळे वेफर्स मी एकाच वेळेला शिजवून घेणार आहेत, कारण की हे 3 किलोचेच आहेत, जास्त नाहीत. 3 किलोला साधारण 4 ते 5 लिटर पाणी लागेल शिजवायला. आता पाण्यामध्ये वेफर्स घातल्यानंतर परत पाण्याचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे आपण हे त्यामध्ये सगळीकडे वेफर्स बुडवून घेणार आहोत आणि आपण उकळी येण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहोत. पाण्याला उकळी आली की लगेच आपण वेफर्स काढून घेणार आहोत. वेफर्स जास्त शिजवले तरीही लाल पडतात, त्यामुळे वेफर्स फक्त एका उकळीमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत. आता झाकण ठेवून एक उकळी आलेली आहे, म्हणजेच आपले वेफर्स झालेले आहेत. कारण हे बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही पाहू शकता, फक्त आपण वाफेवर शिजवतो. हे तर खूपच पातळ आपण कापलेलं आहे, हे लगेच शिजतात. एका उकळीमध्ये वेफर्स शिजून जातात. तर आता आपण हे काढून घेणार आहोत. उकळी आल्यानंतर थोडेसे सगळे वेफर्स आपण वरती खालती करून घ्यायचे, म्हणजे वरचे जर राहिलेले वेफर्स पाण्यामध्ये बुडले नसतील तर ते थोडे कच्चे राहतील. त्यासाठी आपण वर खाली असं हलवून घेणार आहोत. इथं मी मोठी चाळण घेतलेली आहे, होल असते ती. त्यामध्ये आपण हे वेफर्स, शिजवलेले वेफर्स त्यामध्ये काढायचे, म्हणजे पाणी खाली गळून जातं आणि व्यवस्थित आपल्याला वेफर्स वाळवत घालता येतात. नाहीतर खूप गरम असतात हे वेफर्स. आता हे जी पुरणाची चाळण असतं त्यांना असं आपण पाणी निथळून काढणार आहोत आणि ह्या चाळणीमध्ये हे वेफर्स काढून घेणार आहोत. सगळे वेफर्स एकाच चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे. इथे पाहू शकता सगळे वेफर्स मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपण आता हे उन्हामध्ये वाळायसाठी टाकणार आहोत. इथं मी उन्हामध्ये वाळत घालते, कारण मला इथं सोय आहे. आमच्या टेरेसवरती भरपूर ऊन येतं, त्यामुळे मी ते उन्हामध्ये वाळत घालणार आहे. इथं सुती ओढणी मी अंतरलेली आहे आणि ती धुवून स्वच्छ घेतलेली आहेत ओढण्या, आणि त्यावरती आपण सगळे वेफर्स वाळत घालणार आहोत. सगळे एक असे वेफर्स घालायचे, नाही तर चिकटून बसतात एकमेकाला. वेफर्सवरती वरून धूळ चिकटू नये यासाठी मी दुसरी पातळ ओढणी त्यावरती अंथरून घेतलेली आहे. हे झाकून आपण सगळे वेफर्स वाळवणार आहोत. वेफर्सला जास्त ऊन नाही दिलं तरी चालू शकतं, तुम्ही घरामध्ये सुद्धा सुकवू शकता. इथं पाहू शकताय 2 दिवसानंतर छान आपले वेफर्स वाळलेले आहेत. एका दिवसातच हे वेफर्स वाळलेले आहेत, कडक एकदम झालेले आहेत. पांढरे शुभ्र आपले वेफर्स तयार झालेले आहेत. तर कसे झालेत आपले वेफर्स आपण तळून पाहूया. आज चतुर्थी आहे, तर चतुर्थीच्या दिवशी मी वेफर्स तळणार आहे. उपवासही आहे, त्यासाठी मी आज वेफर्स तळायला मला चांगला मुहूर्त मिळालेला आहे. पाहू शकताय तेलामध्ये आपले छान वेफर्स तळून पांढरे शुभ्र निघत आहेत. अजिबात लाल झालेले नाहीत, काळे पडत नाहीत. छान खुसखुशीत असे वेफर्स आपले तयार झालेले आहेत. इथं पाहू शकताय साधारण 4-5 वेफर्स तळले तरीसुद्धा तुमची प्लेट भरून वेफर्स तयार होणार आहेत. तर आपले पांढरे शुभ्र, अजिबात लाल न पडणारे, खुसखुशीत कुरकुरीत असे वेफर्स तयार झालेले आहेत. तर काय मग, कधी जाताय बाजारामध्ये आणि छान असे मोठे मोठे बटाटे घेऊन या आणि छान असे वेफर्स तयार करून ठेवा. हे वेफर्स 1 ते 1.5 वर्ष छान टिकतात. उपवासा दिवशी किंवा उपवास नसेल त्या दिवशीसुद्धा मुलांना वेफर्स खायची कधी इच्छा होईल, चिप्स खायची इच्छा होईल, त्या दिवशी तुम्ही पटकन घरामध्ये असे तळून देऊ शकता आणि वरून थोडासा सॉस लावला आणि किंवा मसाला टाकला, पेरी पेरी मसाला, तरीही मुलांना द्यायला छान आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.